ते देवराज ब्राह्मण दारिद्री, दुर्बळ, वैदिक धर्माला सोडून वागणारे होते. ते जातीचे जरी ब्राह्मण असलेत ना, तरी वैश्य वृत्ती अंतकरणामध्ये भरलेली होती. मदिरा पान करण्याची वृत्ती त्यांच्या अंतकरणामध्ये होती. आणि हे सगळं मद्य विक्री, मद्यप्राशन, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला ते देवराज करायला लागलात ना, त्यावेळेला त्या देवराजाच्या जीवनामध्ये हे वाईट कार्य करण्यासाठी आता पैशाची उणीव भासायला लागली. आणि हे उणीव भासत आहेत, या विषयाची पूर्तता करण्यासाठी देवराज ब्राह्मणाने आता चौर्य कर्म सुरू केलेत, पाप कृत्य सुरू केलेत. आणि हे चौर्य कर्म करत असताना, वाईट कृत्य करत असताना, कोणाचे मुंडके मोडायचे, कोणाला मारायचं, कोणाचं धन लुबाडायचं, कोणाच्या घरी डाखा टाकायचे, हे कार्य त्या ठिकाणी देवराज ब्राह्मणाने सुरू केलेत. आणि हे कार्य ज्या वेळेला त्या देवराजाने सुरू केलेत ना, एक दिवस तो देवराज प्रतिष्ठानपूर नावक गावामध्ये गेला. प्रतिष्ठानपूर आताच ज्याला पैठण आपण म्हणतो, त्या पैठणला ते देवराज ब्राह्मण गेलेत. आणि त्या ठिकाणी त्यांनी ते गेल्यानंतर शरीराला त्रास व्हायला लागला. त्यांनी विचार केला, आपण आतापर्यंत चांगले होतो, पण आता काय झालं, समजलं व्याधीने ग्रस्त होतोय, त्रास होतोय, ताप आलाय. आणि म्हणून विसावा घ्यावात या दृष्टिकोनातून देवराज ब्राह्मण एका शिवालयाच्या बाजूला जाऊन बसलात, निवारा मिळावात म्हणून. आणि त्या शिवालयाच्या बाजूला बसल्यानंतर त्या शिवालयाच्या बाजूला अंग टाकलंय, झोपलाय. आणि झोपलेला पडलेल्या अवस्थेमध्ये असताना त्या शिवालयामध्ये तिथं एक पुजारी बाबा शिवमहापुराण कथा ऐकवत होते. ही शिवमहापुराण कथा ज्या वेळेला ऐकवत होते, सुरू होती, ती शिवमहापुराण कथा सर्व श्रोतेगण अंतकरणापासून ऐकतायत. पण देवराज ब्राह्मण मात्र त्याची इच्छा नसताना सुद्धा ऐकावं लागत आहे. का? कारण त्यांनी कधी कथा ऐकलीच नाही, त्याला त्याच्या संबंधी कधी प्रेमच नव्हतं. आज तुमच्या अंतकरणामध्ये कथेच्या विषयी प्रेम आहेत, म्हणून आपण पहिल्या दिवशी कथेला उपस्थित राहिलात ना. हे प्रेम या ठिकाणी आपला सद्भावना दर्शवत असतेत ना, त्या पद्धतीने देवराजाच्या अंतकरणामध्ये मात्र त्या कथेच्या विषयी प्रेम नाही. पण नाईलाज असतो, तो कथा श्रवण करायला लागला. आणि ज्या वेळेला ते कथा श्रवण करत होतात ना, ती कथा ऐकता ऐकता, कथा श्रवण करता करता देवराज ब्राह्मणाला व्याधी अधिक त्रास द्यायला लागलीत. आणि त्रास देण्याचा परिणाम असा झाला, देवराज ब्राह्मण तिथेच गतप्राण झाला, तो मरण पावला. आणि तो ज्या वेळेला मरण पावलात ना, लगेच त्याचा मृत्यू होता बरोबर त्याचा देह घेण्यासाठी, त्याचा आत्मा घेण्यासाठी यमदूत आलेत. आणि यमदूत आल्यानंतर त्या यमाच्या दूतांनी त्याला धरलं आणि घेऊन जायला लागलेत. तेवढ्यात शिवगण त्या ठिकाणी उतरलेत. आणि ते शिवगण त्या ठिकाणी उतरल्यानंतर त्या यमदूतांना सांगायला लागलेत, ए कहा लेके जा रहे हो. त्यांनी सांगितलं, कुठं जाणार म्हणजे? अहो म्हटलेत, हे आमचं गिराईक आहे आणि आमच्या गिराईक असल्यामुळे त्यांना आम्ही आमच्या सोबत घेऊन चाललो. शिवगण म्हटले, ते तुमचं गिराईक नाही, आमचं आहे, आमचं. त्यावेळेला यमदूत म्हटलेत, अहो शिवगण, तुम्ही त्याची हिस्ट्री बघा, त्याने काय जीवनात पाप केले, त्याने अख्खं आयुष्य वाईट काम करता करता घालवले, ते तुमचं गिराईक कसं का असू शकतं? ते आमचं गिराईक आहे, तुम्ही त्याला आम्हाला सुपूर्त करा, आम्ही घेऊन जातो. शिवगणांनी सांगितलं, हे बाबा, आम्हाला बाकी काही माहिती नाहीत, पण ते आमचं गिराईक आहेत. म्हणे का? कारण त्यांनी मरता मरता का असेत ना शिवमहापुराण कथा ऐकलीत, शिवमहापुराण कथा ऐकलीत, त्याच्यामुळं ते गिराईक आम्ही स्वतः घेऊन जाणार. आता आम्ही घेऊन जायला म्हटल्यामुळे यमदूत आणि शिवगण त्या दोघांमध्ये थोडासा शाब्दिक वाद झाला. पण रुद्रगणांनी, शिवगणांनी मात्र त्या देवराज ब्राह्मणाला स्वतः आपल्यासोबत घेऊन गेलेत. पण यमदूत रित्या हातानं, खाली हातानं यमलोकात पोहोचलेत. आणि यमलोकात पोहोचल्यानंतर
त्या ठिकाणी यमानी त्यांना विचारलं, का रे रिकाम्या हाताने आले, गिराईक कुठे आहे? त्यांनी सांगितलं, गिराईक म्हणे आम्ही सोबतच आणून राहिलो होतो, पण ते फुटलं म्हणे. कधी गुवाहाटीला आपल्या यमदूतांच त्याच्या शिवगणांसोबत गेलं तर आम्हाला समजलंही नाही, ते फुटलं म्हणे. फुटलं कसं काय म्हणे? त्यावेळेला ते रुद्रगण, ते यमदूत सांगायला लागलेत, यमराज आम्ही त्याला सोबतच आणणार होतो, पण आम्ही त्याला सोबत आणता आणतात तिथं लगेच त्या ठिकाणी शिवगण आलेत आणि त्या शिवगणांनी सांगितलं हे तुमचं नाही, आमचं गिराईक आहे म्हणे. का तर त्यांनी शिवमहापुराण कथा ऐकलीत म्हणून. ज्या वेळेला त्या यमदूतांनी शिवमहापुराण कथा हा शब्दच वापरला, तिथं लगेच यमदूत म्हटला, ए शिवमहापुराण नाव इथं घ्यायचं नाही. यमदूत म्हटलात, यम बोलला त्या यमदूतांना, इथं शिवमहापुराण नाव घेऊ नका म्हणे. का हो? यम म्हणे, इथं जर तुम्ही शिवमहापुराण नाव घेसाल आणि ते इथं यमयातना भोगणाऱ्या जीवांनी ऐकलं तर त्यांचाही उद्धार होऊन जाईल. आपलं काय दुकान बंद काढता? किती श्रेष्ठ आहेत. मग ते यमदूत म्हटलेत, महाराज आम्हाला समजलं आता, कथा श्रवण करणाऱ्या, शिवपुराण कथा श्रवण करणाऱ्या साधकांना आणायचं नाही, पण नेमकं आता कोणाकोणाला ऐकायचं, कोणाकोणाला आणायचं? त्यावेळेला माझ्या महादेवांनी, माफी मागेल, यमाने सांगितलं, ते यमदूतांनो तुम्हाला मी सांगतो आता, तुम्ही सगळ्या ठिकाणी जा, पण जिथं माझी शिवपुराण कथा चालू असते, माझ्या देवाचं नामचिंतन चालू असते आणि जिथं सत्संग चालू असते, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. यमाने सांगितलं, नका जाऊ त्या गावा, त्या गावाला जाऊ नका. कोण्या? नामधारकाच्या शिवा. शिव समजते तुम्हाला? शिव, एका प्रत्येक गावची एक वेस असते, शिव असते गावाच्या बाहेर. आता हे शिवगाव आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. ज्या कोपऱ्यात जाऊ त्या कोपऱ्यात शिव आहेत. शिवगावचं नाही आधीच, आता शेवगाव अपभ्रंशित शब्द झाला. हे जे शिव आहेत, ज्या ठिकाणी नामधारक थांबतोत ना, त्या नामधारकाच्या शिवेवर सुद्धा जाऊ नका. कारण सुदर्शन यावा गिरट्या फिरे भोवती, जिथं नामचिंतन चालू असतं, जिथं भगवत चिंतन चालू असतं, जिथं शिव महापुराण कथा चालू असतात ना, तिथं भगवान विष्णूचं त्या ठिकाणी सुदर्शन फिरत असतं. आणि इथं ते वाईट वृत्तीला फटकू सुद्धा देत नाही, येऊ सुद्धा देत नाही. आणि म्हणून याच्यापासून तुम्हाला एकच सांगेल, अशा साधकांच्या गावामध्ये जाऊ नका.
मला एक सांगायचं आहे, त्या देवराज ब्राह्मणाने इच्छा नसताना शिवमहापुराण कथा ऐकलीत, इच्छा नसताना ऐकलीत. मग मला एक सांगा, त्याने इच्छा नसताना जर शिवमहापुराण कथा ऐकली, त्याचा जर उद्धार झाला, त्याने न कळतपणे इच्छा नसताना मंदिराजवळ आलात आणि त्यांनी कथा ऐकली, तर त्याचा जर उद्धार झाला. आपण कळतपणे मंदिरात येतोय, आपण इच्छा व्यक्त करून या ठिकाणी कथा श्रवण करतोय आणि आपण अंतकरणापासून कथा श्रवण करतोय, मग आपला उद्धार होणार नाही काय? आपलाही उद्धार होईल. फक्त आपला उद्धार होण्याच्यासाठी माणसाने एकच करावं, उद्धाराच्या दिशेने जात असताना अंतकरणापासून माझ्या शिवजीची भक्ती केली पाहिजे. मी आज विनंती करेल तुम्हाला, आपण भक्ती करू नये असं नाही, भक्ती केलीच पाहिजे, करताच आली पाहिजे. पण ती भक्ती करत असताना अशी करायची की ती भक्ती अंतकरणापासून असली पाहिजे. कारण तुम्ही वरवर किती भक्ती केली हे माझ्या देवाला मान्य नाही, माझा देव ते पाहत नाही. तुम्ही अंतकरणापासून किती भक्ती केली ते माझा देव जाणत असतो. का? कारण अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. तो अंतकरणातली गोळी घेतो, तो वरवरचं पाहत नाही. तुम्ही वरून वरून किती जरी भक्ती करत असाल आणि ती भक्ती जर आपण अंतकरणातून करत नसाल ना, तर त्या म्हणी सारखं होईल. ते म्हण एक तुमच्या पाठ असेल, जुन्या लोकांच्या लक्षात येईल, रातभर पाखडलं आणि काही नाही सापडलं. एक बुडी संध्याकाळी बसली पाखडत. त्या शेजार पाजारच्या बाया म्हणत, कागा आजी काय करत? म्हणे दिसत नाही काय, पाखडून राहिली म्हणे, उद्या सकाळी दळणाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था करते. रातभर सुरू होतं आजीचं. सकाळी ह्या बाया उठल्या आणि सकाळी उठल्यानंतर आजीजवळ गेल्या, झालं काय आजी पाखडलं? म्हणे हो झालं. मग दे म्हणे, दळून आणते. म्हणे जाय ना मागच्या खोली. ह्या गेल्या पाहायला, सगळीकडे शोधाशोध घेतली पण काहीच दिसेना. या पुन्हा गेल्या आजीजवळ, आजी काहीच दिसून नाही राहिलं. आजी म्हणे फुटक्या झाल्या, तुम्ही थांबा मी दाखवते. आजी घेऊन आली, आजी पायाला लागली. आजी सुद्धा इकडून तिकडून पाय, तो भुसा उखरू उखरू पाहिला, काही दिसेना. आजी म्हणे का ग, धान्य गेलं कुठं? धान्य गेलं कुठं? ते म्हणे आम्हाला का माहित, तूच तर म्हणे पाखडलं. ते म्हणे मी पाखडलं, पण काय पाखडलं मला माहीतच नाही. मला वाटते बाईना मी रात्रभर भुसाच पाखडला. मग मला सांगा, त्या आजीने जर रात्रभर भुसा पाखडला तर दुसऱ्या दिवशी सकाळी काय सापडेन हो? काय सापडेन? मिळेल का धान्याचा कण? मग जसं रात्रभर भुसा पाखडल्यानंतर जर दुसऱ्या दिवशी धान्याचा त्या ठिकाणी एक कण सुद्धा आपल्याला मिळू शकत नाही ना, तशी तुम्ही भक्ती किती केलीत याला किंमत नाही. आपण भक्ती किती केलीत याला किंमत नाही. माणूस भक्ती किती करतोत यापेक्षा भक्ती किती जगतोत याला जास्त महत्वाचं आहे. आजकाल भक्ती दाखवल्या जाते, भक्ती दाखवल्या जाते. पण मी तुम्हाला सांगू, भक्ती दाखवल्यापेक्षा, परमार्थ दाखवल्यापेक्षा परमार्थ जगता आला पाहिजेत. परमार्थ जगता आला पाहिजेत. माझे ज्ञानोबा म्हणतात, थोडे तरी निमे, थोडंच पण अंतकरणापासून. एक ते म्हण आहे ना, पोतभर बदामा खाल्ल्यापेक्षा 2 मुरमुरे खाल्ले पाहिजेत, बरोबर ना? काहीच हो नाही, नाही काहीच नाही उलट. पोतभर मुरमुरे खाल्ल्यापेक्षा 2 बदामा खाल्लेल्या कधीही चांगल्या. नाही म्हटले 2 बदामा कुठे खाता, मुरमुरे खाऊ, मुरमुरे खाऊन मुरमुऱ्यासारखे फुगसाल. काय होईल तुम्हाला सांगू, तुम्ही परमार्थ किती केलात याला किंमत नाही. तो जो तुम्ही परमार्थ करता आहात तो देवाला किती आवडलात, देवाने किती स्वीकार केलात याला जास्त महत्व आहे. याला जास्त महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या आवडणं किती जरी करत राहिलात ना, त्याला किंमत नाहीये दादांनो, मातांनो, त्याला किंमत नाहीये. तुम्ही जी भक्ती करून राहिलेत ती देवाला आवडणं महत्वाची आहे.
ती भक्ती देवाला आवडणं महत्वाची आहे. आणि ज्या वेळेला देवाला आवडणारी भक्ती आपण करतोत ना, मग मात्र माझा भगवान परमात्मा आपल्यावर प्रसन्न होत असतो आणि आपल्या इच्छेची पूर्तता करत असतो. आपल्या इच्छेची पूर्तता करत असतो. मला एक सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्या एखाद्या नातेवाईकातलं लग्न आहे आणि लग्न असल्यामुळे तुमची इच्छा आहे, माता मावल्यांनो, तुमची इच्छा आहे की आपल्याला या लग्नामध्ये 2000ची साडी घ्यायची आहे, 2000ची साडी घ्यायची आहे. आणि उद्या सकाळी तुम्हाला बुवाला त्या ठिकाणी कोणत्याही धानीवर घेऊन जा की कुठेही घेऊन जा, त्या राजधानीवर तुम्हाला न्यायचं आहे, साडी आणायची आहे, 2000चीच आणायची आहे. मग मला सांगा, उद्या जर तुम्हाला बुवाच्या हातून 2000ची साडी मिळवायची असेल तर आधीच्या रात्री स्वयंपाक तुमच्या आवडीचा करावा लागते की बुवाच्या? काय काय उत्तर काय आहे? माणसाच्या की बाईच्या? नाही म्हटले मी खिचडीच करतो आज. बायच्या सगळ्यात आवडीचा स्वयंपाक जर कोणता असेल तर खिचडी. तो आवडीचा नसतो पण झंझट काहीच नाही ना, कुकर लावला की बसले. अरे एक सामान्य साडी मिळवायची आहे, 2000ची साडी मिळवायची आहे, तर आधीच्या दिवशी बुवाच्या आवडीचा स्वयंपाक करावा लागतो. आणि सांगू तुम्हाला, आज जर का बुवाच्या माणसं हो, समजून चला, आधीच्या दिवशी जर तुमच्या आवडीचा स्वयंपाक असला, समजून चला उद्या हलाल. पण मी सांगू, ज्या वेळेला पुरुषांच्या आवडीचा स्वयंपाक केला जातो ना, आणि तुम्ही जर तुमची इच्छा व्यक्त केली, तुमचे धनी, तुमचे पतिदेव 2000ची नाही 2500ची साडी तुम्हाला देतात, 2500ची साडी देतात. पण सांगू, अरे सामान्य साडी मिळवायची आहे तर बुवाच्या आवडीचा विचार करावा लागतो. अरे मग भगवंताला जर प्राप्त करायचं असेल, सुख प्राप्त करायचं असेल, तर भक्ती आपल्या आवडीची करून चालणार काय? आपल्या आवडीची करून चालणार काय? नाही म्हटलेत मी माझ्या पद्धतीनं मला आवडते तशी भक्ती करते, तसं चालत नाही. भक्ती करायची आहे ती देवाच्या आवडीची केल्या गेली पाहिजे. मग माझा देव त्या ठिकाणी आपल्या भक्तीवर संतुष्ट होत असतो आणि आपली जी इच्छा आहे, आपली जी अपेक्षा आहे त्याची पूर्तता करत असतो. ही भक्तीचं साधन आहे, हे भक्तीचं महिमान आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेला त्या पद्धतीने जगायला लागतात, त्या पद्धतीने आचरणात आणायला लागतात, त्या वेळेला माझा भगवान परमात्मा, माझा महादेव, माझे नंदिकेश्वर, माझा नागेश्वर परमात्मा त्या पद्धतीचं फळ देत असतो. म्हणून भक्ती ही देवाच्या आवडीची असावी, आपल्या नाही, हे जाणणं महत्वाचं आहे. परमार्थ सवडीनं केल्यापेक्षा आवडीनं केला पाहिजे. जाऊ दे ना, कथा आजच लागली, आजपासून कशाला जायला लागते, जाऊ 5व्या दिवशी. नाही तर मग मी म्हणत नाही, टोकत नाही तुम्हाला, पण मग विचार हा करतो, जाऊ म्हटले शेवटच्या दिवशी. अरे नंतर भक्ती करण्याकरता देव काय आपला आज्ञाधारक आहे काय? काही लोक म्हणतात आता परमार्थ कायला करायला लागते, नंतर करू. म्हातारपणी भक्ती करू, देव काय तुमचा आज्ञा धरू? ती संधी आपल्याला उद्या मिळेल का नाही सांगता येत नाही, सांगता येत नाही. मी तुम्हाला एका भाषेत सरळ सांगतो, देवाने आपल्याला 1 नाही 2 नाही 3 लाटेतून सोडलंय. किती? कोरोनाच्या 3 लाटा आल्या होत्यात ना. कितीतरी निष्पाप लोक, आपल्या जवळचे, आपल्याच नात्यातले असे कितीतरी लोक सहज निघून गेलेत. जे कालपर्यंत आपल्या सोबत होते ते आज आपल्या सोबत नाहीयेत, हे त्या कोरोनात निघून गेलेत. पण अशा भारी संकटाच्या काळात आपल्याला 3 लाटेतून देवाने जर आपल्याला मुक्त केलं असेल, निदान त्याचे उपकार जाणून तर आपण त्याची भक्ती करायला पाहिजेत ना, त्याची भक्ती करायला पाहिजेत ना. आणि म्हणून ही भक्ती करत असताना मी सांगेल, सवडीपेक्षा आवड अंतकरणामध्ये धरा, आवड अंतकरणामध्ये धरा. आणि 2 दिवसाने जाऊ 4 दिवसाने जाऊ हा विचार मनातला काढून टाका. फक्त एकच लक्षात ठेवा,
आज आमच्या शेगाव नगरीमध्ये मला वाटते तर आज पूर्ण शेगाव नगरीमध्ये हे एकच शिवमहापुराण आहे. मग आपण हा विचार केला पाहिजे की नाही बाबा, आज ही संधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाली. देवराज ब्राह्मणाने न कळत ऐकलेत, त्याचा उद्धार झाला. आम्हाला तर सगळं कळतंय ना, मग आम्हाला कळून जर आम्ही न कळतपणा जर आमच्या अंतःकरणामध्ये धारण करत असू तर हे आमच्यासाठी हानी असू शकते. हा विचार माणसाने केला पाहिजे आणि आपल्याला कथा श्रवण करायची. म्हणून मी आता माता माऊल्यांना काम सांगतोय. का सांगू ना? पाहते आजी आता काय सांगते, काय सांगा. हा कोण नाही म्हटलं, मी जाणून बोललो, तुम्ही पुढे पहा. आता मी एक सांगेल, आपल्याला आजपासून कथेला 6 दिवस आणखी बाकी आहेत आपले. अगदी आनंदामध्ये आपली कथा पार होणार आहेत. अगदी आनंदामध्ये हे सगळे दिवस जाणार आहेत. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला अत्यंत आनंद या कथेमध्ये येणार आहेत. फक्त एक सांगतो, आता रोज संध्याकाळच्या वेळेला आपण आपल्या घराच्या बाहेर कथा श्रवण करणारे येणारे घराच्या बाहेर रोज 2 दिवे लावा. 2 दिवे लावा आपल्या दरवाजाच्या बाहेर. 2 दिवे लावा. लावसांना ज्याची ऐपत असली त्याने 4 लावा. थोडासा चांगला असेल तर 5 लावा. पण कमीत कमी 2 लावा. 2 दिवे लावा. तेल नसेल तर तेलाले पैसे माझ्याकडून द्या, पण तरी 2 दिवे लावा. ते दिवे संध्याकाळच्या वेळेला लावायचे आणि कथा श्रवणासाठी यायचं. आणि येताना एकट्यानं यायचं नाही, एकट्याने यायचं नाही. तुम्हाला पुण्य वाढवायचं आहे का तुमचं? मी तुमच्या कानात एक गोष्ट सांगतो बघा, कोणाला सांगू नका. तुम्हाला अधिकचं पुण्य लागत असेल तर मी एक काम सांगतो. उद्या कथेला येताना आज घरी गेले की उद्या दिवसभर आपल्याला काय आपल्या बाकीचेच काम आहेत. दिवसभर एखाद्या विषयाला जे काही महत्वाचा विषय असेल तुमचा सपट परिवार महाचर्चा, तो बाजूला ठेव जा आणि तिथं गंमतच सांगायचं. म्हणा माय, त्या नंदी महादेवाच्या मंदिरात अशी कथा चालू आहे, तुला काय सांगू, अशी छान कथा सांगते म्हणा तो आगलाव्या. गंमत सांगायला काय जाते? नाही, मी आडनाव आगलावेच आहे ना, मग त्याच्यात काय आहे? माझं आडनावच आगलावे आहे, त्याच्यात काही विषयच नाही. ते गोपाल भाऊ म्हणत, राजा महाराज तुमची कथा ठेवायला काही हरकत नाही, पण तुम्ही आगलावे या म्हणे, तुमचं काय करायचं? म्हटलं तुमच्याजवळ नळ असेल ना. ते म्हण नळही आहे नालाही आहे. म्हटलं नाल्यात फेक जा. पण घरी गेले की बायले दिवस खोटं गंमत सांगा ना, काय होते? गंमतच म्हणा, अशी कथा आवडली आम्हाला, अशी चांगली सांगते. सांगसान ना, आवडली ना, गंमतच सांग जा. अशी कथा आवडली म्हणा आम्हाला, तुला काय सांगू, छान कथा सांगते म्हणा, चाल चाल म्हणायचं. आणि ते जर माता माऊली आली तर सांगू फायदा, करता करविता अर्ध पुण्य लाभे. तुम्ही करून राहिलेत आणि एकाकडून करून घेऊन राहिलेत, म्हणजे तुमचं एक पुण्य आणि त्याचं अर्ध पुण्य, झाली ना दिडीचा फायदा. राजा, बसल्या जागेवर दिडीचा फायदा आहे. असं रोज जर तुम्ही आणलं तर, म्हणजे एका बहिणी एकच मातेला आणलं पाहिजे असं काही आहे काय? 4-5 जणीला सांगायचं चल म्हणा, चल, आणि ते पुण्य लिहून ठेव जा. शेवटच्या दिवशी हिशोब करायला बरं होते नाही का? ते सगळं लिहून ठेव जा. सांगा ना शेगाव मध्ये, सांगा ना आपल्या सवंगळ्यांना, सांगा ना आपल्या सखींना मैत्रिणींना. तसं तर शॉपिंगच्या वेळेला येतात काय गं, मी तिकडे येऊन राहिली सांगतोत ना आपण. एखाद्या वेळेला आहेच शेगाव त्या तिकडच्या कोपऱ्यात, असेल कोणी जगदंबामध्ये, असेल कोणी गौलखेड रोडला, सांगा ना त्यांना एखाद्या वेळेला तिकडे वॉटर सप्लायकडे, सांगा ना त्यांना या म्हणा, छान कथा चालू आहे. सांगणारा कोण आहे याच्यापेक्षा काय सांगतोय हे जास्त महत्वाचं आहे ना. काय सांगतोय हे जास्त महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी सगळ्यांना आमंत्रित करा. मी सांगतो, कथेचा नियमच आहे, कथेमध्ये आमंत्रित करावं लागत असतं. हे जे काही सत्संग घडत असतात ना, या सत्संगाच्या ठिकाणी आमंत्रित करणं अत्यंत महत्वाचं असतं. म्हणून आपण आपलं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्या ठिकाणी आमंत्रित करू शकतो आपण, त्या ठिकाणी माता माऊल्यांना सोबत घेऊन येऊ शकतो. आणि ज्या वेळेला आपण सोबत घेऊन येणार, ज्या वेळेला आपण त्यांच्या सोबत सत्संग करणार ना, त्या सत्संगाचा आनंदही आपल्या अंतःकरणात होईल आणि त्याचं बेनिफिट, त्याचा फायदा सुद्धा आपल्या जीवनामध्ये होईल. अशा पद्धतीचा हा सत्संग रूपी सोहळा आजपासून आपण 7 दिवस करणार आहोत. आज थोडा विलंब झाला होता कथेला,
त्याच्यामुळं आज कथा मोजकी झाली, पण मी तुम्हाला सांगेल उद्यापासून आपली कथा अगदी 7 म्हणजे 7ला सुरुवात होईल. मला माहिती आहे 7ची वेळ थोडी माता मावल्यांसाठी कामाची वेळ असते, कारण स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. पण अंतःकरणामध्ये ज्या वेळेला तुम्ही निश्चय करतात ना, तर कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकते. म्हणून माझी विनंती असेल, आपण कामाचं नियोजन करा. आपल्याला आधीच त्या ठिकाणी स्वयंपाकाचं व्यवस्थापन करा. तसे शहरातले लोक आहेत, बहुतेक तुम्ही 10-10:30च्या पुढेच जेवता. कामाचं व्यवस्थापन कोणी दुकानात जायला असते, कोणी कामावर जायला असते, कोणी कुठे जायला असते, कोणी कुठं. त्यामुळे 10च्या नंतर आपले भोजन होतात. त्या पद्धतीचं आपण व्यवस्थापन करावं आणि या कथेसाठी उपस्थित राहावं. ही तुम्हाला सांगू, गंगेत जर तुम्हाला स्नान करायचं असेल ना, गंगेत जर स्नान करायचं असेल ना, तर माणसाला हरिद्वारला जावं लागतं किंवा काशीला जावं लागतं. पण ही ज्ञानरूपी गंगा प्रत्यक्ष स्वतःहून आपल्या गावात चालून आलीत ना, स्वतःहून चालून आली. ही स्वतःहून जर चालून आली असेल तर या ज्ञान गंगेमध्ये आपण इथं असून जर न्हाण्यासाठी अंघोळीसाठी येत नसू, तर मला वाटते हे आपलं अभागीपण असेल, अभागीपण असेल. ज्या वेळेला आम्ही गोपाल भाऊ सोबत चर्चा केलीत ना, त्यावेळेला गोपाल भैया म्हटले तर आम्हाला मे महिन्यात आयोजन करायचंच होतं महाराज. म्हणून हे जर आयोजन या मंडळीनं केलं असेल तर या मंडळामध्ये आपण फक्त येऊन बसायचं आहे, आपल्याला श्रवणच करायचं आहे ना, श्रवणच करायचं आहे ना. मग या श्रवणासाठी जर आपण कंटाळा करू तर मला असं वाटते हे सर्व संपल्यानंतर आपल्याला त्याचा खेद येऊ शकतो. मी तुम्हाला सांगेल, आज जे येणार नाहीत, उद्या 4-5 दिवस जे येणार नाही, शेवटच्या 2 दिवसात जे येतील ना, ते माता माऊली तुम्हाला म्हणेल, माय मला काय माहिती इतका आनंद होता, मी तर पहिल्या दिवसापासून आली असती. हे शब्द लिहून ठेवा, लक्षात ठेवा, असे शेवटच्या दिवशी लोक म्हणतील. हा आनंद जर इतका असेल, मग या आनंदाला तुम्ही मागे सरू नका. आहे तितक्या जोरात, आहे तितक्या बहुसंख्येने आपण उपस्थित राहा आणि या हरिभजनाचा, या शिवभक्तीचा आनंद आपल्याला लुटायचा आहे. तुर्तास छोटंसं सुंदर शिवभजन होईल आणि त्यानंतर यजमान आणि यजमानिकाजी यांच्या करवी आरती होईल आणि नंतर कथेला विश्राम होईल. समजा तुम्ही भजनासाठी उभे राहिलेत ना, तर कुठली समस्या नाहीये. मला वाटते बसून बसून कंटाळा येते, एखाद्या वेळेला जर समजा नामचिंतनासाठी उभे राहिले तर काही वायाला जाणार नाहीत. भगवान परमात्म्याने आपल्याला हा नरदेह दिलाय, भगवान परमात्म्याने हे शरीर काय दिलेली आहेत आणि त्या रूपाने जर त्यांनी आपल्याला दिलं असेल तर त्याच्यासाठी हे जीवन खर्ची घातले गेलं पाहिजेत. निदान 7 दिवसासाठी तरी हा विचार करून आपण उभं राहिलं तरी चालेल. वा, आनंद वाटला. पहिल्या दिवशी तुम्ही छान प्रतिसाद देऊन राहिले. तर भोलेनाथ से निराला, भोलानाथ से निराला कोई और नहीं. हो, बस एकच करायचं. तुम्हाला सांगतो मी कसं करायचं. एक पाय इकडे करायचा, एक पाय इकडे करायचा आणि असे टाळी वाजवायची. टाळी नाही तर खुंबे मारसाल. थांब, असं नका करू. हा, शिवशंभो. भोलेनाथ से निराला, शंभुनाथ से निराला कोई और नहीं. भोलेनाथ से निराला, शंभुनाथ से निराला कोई और नहीं. कोई और नहीं, कोई और नहीं, कोई और नहीं, कोई और नहीं. शंभुनाथ से निराला, भोलेनाथ से निराला
समा